brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर नांदेडच्या दोन बहिणी प्रतिकूल परिस्थितीत मात करत MBBS साठी पात्र ठरल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या दोन मुलींनी घवघवीत यश मिळवलं आहे. नायगाव तालुक्यातील किन्हाळा गावातील साक्षी आणि दिव्या भोसले या दोन्ही बहिणी MBBS साठी पात्र ठरल्या आहेत. नातेवाईकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील किन्हाळा गावातील हनुमंत आणि सुनीता भोसले 2 एकर शेतीवर उदरनिर्वाह करणारं अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य. दिवसभर शेतीत काबाड कष्ट आणि त्यानंतर शहरातील दुकानात काम अशा कष्टांच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलींचं शिक्षण सुरू ठेवलं. सुरुवातीला गावातील लोक आणि नातेवाईकांनी मुलींना शिकवण्याबद्दल टोमणे मारले. मुली शिकून काय करणार असं म्हणत त्यांना हिणवलं देखील. पण भोसले दाम्पत्यानं या टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि मुलींना शिकवण्याचा निर्णय कायम ठेवला. आई वडिलांच्या या कष्टाची जाण ठेवून साक्षी आणि दिव्यानं दिवस रात्र मेहनत घेतली. गरज पडली तर शेतात जाऊन मदत देखील केली, पण अभ्यासात कोणतीही त्यांनी तडजोड केली नाही आणि अखेर त्यांच्या मेहनतीचं सोनं झालं. गेल्या वर्षी झालेल्या नीट परीक्षेत दोघीही बहिणी पात्र ठरल्या आहेत. आता दोन्ही बहिणी वैद्यकीय शिक्षण घेणार आहेत. आज संपूर्ण गाव त्यांचं कौतुक करत आहे. यशाचा मार्ग परिस्थिती नव्हे तर निर्धार ठरवतो, हे साक्षी आणि दिव्या यांनी आपल्या जिद्दीनं सिद्ध केलंय. नांदेड जिल्ह्यातील किन्हाळा गावातील 2 जे बहिणी आहेत त्यांचा MBBS ला नंबर लागलेला आहे आणि पात्रता ठरलेली आहे. माझ्यासोबत दोन्ही बहिणी आहेत, आई आहेत, त्यांची वडील आहेत, असा परिवार आहे. मी जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून. बरं, नाव काय आहे? साक्षी हनुमंतराव भोसले. कसं मी इथं 10th पर्यंत इथं नायगावच्या रुरल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते. मग नंतर 11th-12th साठी मला ऑनलाईनच करावं लागलं. तेव्हा एक तर लॉकडाऊन होतं आणि दुसरं तर माझ्या बहिणीची पण इथं 10th होती. मग नंतर उघडल्याच्या नंतर पण आम्हाला ऑनलाईन नाही जाता आलं आणि परिस्थिती पण नव्हती तिथे जाऊन म्हणजे ऑफलाईन करायसाठी. ऑनलाईन प्रयत्न केला परंतु सिलेक्शन नाही झालं स्टार्टिंगला. तर मग नंतरून माझ्या तिनं पण 11th ऑनलाईनच केली होती. मग नंतर 12th साठी तिनं म्हणली की आपण ऑफलाईन करूया. तर मग ऑफलाईन करण्यासाठी मग तिथे गेलो आम्ही. तर मग तिने RCCला ॲडमिशन घेतलं होतं आम्ही. तर तिचं एज्युकेशन म्हणजे मी पाहिलं की तिचे कन्सेप्ट्स खूप क्लिअर आहेत. तर मग मला वाटलं की एक बार ट्राय करूया आपण पण. त्यासाठी मी आणखी एक ड्रॉप घेतला आणि RCCलाच ॲडमिशन घेतलं आणि तिथले टीचर्समुळं तिथल्या एज्युकेशनमुळं माझं यावर्षी सिलेक्शन झालं. माझं अमरावतीला डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं. दुसरी बहीण आहे त्याच्याकडून जाणून काय माझे वडील शेतीच करतात. आम्ही अल्पउधारक शेतकरी आहोत. खूप गरीब परिस्थितीमधून आम्ही शिकलो. माझी 11वी परिस्थिती नसल्यामुळे ऑनलाईन PWलाच केले होते आणि मग 12वीमध्ये आम्ही ऑफलाईनमध्ये गेलो नांदेडला आणि RCCमध्ये मग ॲडमिशन घेऊन आम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये मग माझं झालं क्लिअर. स्कॉलरशिप RCCमध्ये मी स्कॉलरशिप दिली होती. मला स्कॉलरशिप भेटली म्हणून कमी पैशामध्ये आमचं शिक्षण झालं. काय नाही, अभ्यास करत राहा, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. डॉक्टर होऊन जी सेवा बनता येईल ते सगळीच करणार. 2 बहिणी माझ्यासोबत. नाव काय? माझं नाव हनुमंत गणेशराव भोसले, राहणार किन्हाळा. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे. 2 एकर शेती आहे आम्हाला आणि आमची परिस्थिती सर्वसाधारण असताना आम्ही हिंदीतून 2 मुली शिक्षण शिकले आहे. त्याच्यामुळे आमची मुली 2 लागल्यामुळे आम्ही समाधान. आमची परिस्थिती नसताना आम्ही एवढं करणं म्हणजे आम्हाला फार संघर्ष करावा लागला. खूप संघर्षामधून आमच्या मुली घडल्या. तसं तर आमचंही स्वप्न होतं आमच्या मुली घडावे, कारण आम्ही काही नाही करू शकलो तर आमचे बाळ तरी काहीतरी करावे.
स्वतःच्या पायावर उभा टाकावे. कारण मुलगी ह्या काळाला स्वतःच्या पायावर उभा टाकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आम्ही ती आमच्या लेकरांना पूर्णपणे साथ दिलो आणि चांगलं वाटते, छान वाटते. आमच्या मुली समोरच्या शिक्षणासाठी आणखी त्यांना अभिनंदन आणि आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. मुंबई तकसाठी कुंवरचंद मंडले, नांदेड.